आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसभरातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाने आता एक नवं रूप घेतलेलं आहे। एकनाथ शिंदे वगळता इतर कोणतेही मंत्री आजच्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले नाहीत। डोंबिवलीत शिंदे गटाला भाजपने जोरदार धक्का दिल्याने नाराज एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला आणि यानंतर शिंदे गटाचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात तक्रार देण्यासाठी गेले। पण फडणवीसांनीच या सगळ्या मंत्र्यांना सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तुम्ही उल्हासनगरमध्ये जे केलं तेच आम्ही केलं असं म्हणत एकमेकांच्या नेत्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवेशावरून फडणवीसांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना सुनावलं। तर प्री कॅबिनेट बैठकीतच बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकनाथ शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी घेतल्याचंही समजतंय। रवींद्र चव्हाणांविरोधात शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे, त्यामुळे प्री कॅबिनेटमध्ये ही नाराजी व्यक्त करण्यात आली आणि अधिकार नसतील तर बैठकांचा फायदा काय असा सर्व मंत्र्यांनी एक सूर लावला होता। एकनाथ शिंदेंना असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी मी उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे बैठकीला जातो असं एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना निरोप दिला आणि ते या प्री कॅबिनेट बैठकीतून निघून गेले। तर भाजपची वाटचाल स्वबळाच्या दिशेने आहे अशी भूमिका सुद्धा शिंदे गटाच्या मंत्र्यांनी शिंदेंसमोर मांडली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर तक्रार करण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाला फडणवीसांनी त्यांच्या केबिनमध्ये कसं सुनावलंय आपण पाहूयात। काय नेमका संवाद झाला? शिंदे गटाकडून असं म्हणण्यात आलं की डोंबिवलीत झालेला प्रकार योग्य नाही। गेल्या काही दिवसात डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेत। त्यावर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की उल्हासनगरमध्ये तुम्ही तेच केलं, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं तेच केलं तर मात्र चालणार नाही, असं होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मंत्र्यांना सुनावलं। आता यापुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका अशा सूचनाही त्यांनी या मंत्र्यांना केल्यात। पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळायला हवं अशी अपेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या सगळ्या नाट्यानंतर महायुती नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत आता दोन्हीकडून चर्चा झालेली आहे आणि आता या संपूर्ण नाराजी नाट्यावर पडदा पडल्याचं समजतंय। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, जे नाराजी नाट्य गेल्या 2 ते 3 तासांपासून सुरू आहे त्या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडल्याचं बोललं जात आहे। नेमक्या काय घडामोडी घडल्यात? नक्कीच सद्यस्थितीला जी आता आपल्या समोर माहिती प्राप्त आहे त्या माहितीच्या आधारे आपण म्हणू शकतो, कारण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं हे सगळे वादविवाद झाले त्या बाबतीत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। त्यांनी सातत्यानं असं सांगितलं की मी प्रत्येक वेळेला युती धर्माबद्दलच बोलतो आहे आणि युती धर्म पाळण्यासाठी मी थेट बिहारच्या निवडणुकांपर्यंत प्रचार आणि प्रसारासाठी गेलेलो आहे। त्यामुळे महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं आपला युती धर्म असला पाहिजे। जर माझ्या काही लोकांकडनं चुका होत असतील तर त्यांना बजावण्याचा किंवा त्यांचे कान पकडण्याचं काम माझं असेल, पण जर भाजपकडनं जर सातत्यानं तुमच्या लोकांकडनं काही चुका होत असतील किंवा तुमची लोक काही गोष्टी करत असतील तर त्या बाबतीत तुम्ही त्यांना त्याच वेळेला समज ही दिली पाहिजेत अशा पद्धतीचं म्हणणं हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे। आणि येणाऱ्या महाराष्ट्रातल्या निवडणुका मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका असतील आणि नगरपंचायती या निवडणुकांमध्ये आपण महायुती म्हणूनच लढूया अशा पद्धतीच्या या दोघा नेत्यांची चर्चा झालेली आहे। आणि काहीही करून राज्यात महायुतीचीच जागा जास्त कशा येतील, महायुतीचंच वर्चस्व येणाऱ्या निवडणुकांमध्ये राहील या अनुषंगानं आपण काम करूया अशा पद्धतीचं म्हणणं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्यानंतर जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात जो गेल्या 2-3 तासांपासून जे नाराजी नाट्याचा जो काही भूकंप निर्माण झाला होता तो आता एक प्रकारे शमलाय असं आता आपण म्हणू शकतो। मात्र इथून पुढे असं ठरलेलं आहे की महायुतीतील अंतर्गत पक्षांमध्ये कोणालाही प्रवेश देऊ नये। जर आजचा दिवस आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवशी अनेक प्रवेश जे आहेत ते झालेले आहेत, मात्र इथून पुढे आता होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचा निर्धार या नेत्यांनी केलेला आहे। त्यामुळे उद्यापासून या बाबतीत ही पथ्य पाळली जातात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। विनोदजी, अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय की दोन्ही पक्षामध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता, मात्र दोन्हीकडनं समजूतदारीची भूमिका घेत अखेर या तणावावर पडदा पडलेला आहे। पण खरंच हा पडदा पडलाय का किंवा यातनं काही वेगळे प्रश्न निर्माण झालेत का याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आपले 2 प्रतिनिधी आहेत, सागर कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी। आपण दोघांकडे जाऊयात। सागर,
या सगळ्या प्रकारानंतर गेल्या काही दिवसांपासून जी खदखद दोन्ही पक्षांमध्ये होती ती एक प्रकारे विशेषतः शिंदे गटामध्ये एक खदखद होती ती एक प्रकारे बाहेर आलेली आहे। मात्र आता जरी पडदा पडला असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा हा पडदा नक्की पडलाय का की अजूनही काही नाराजी कायम आहे? विनोद, मुळात दोन्ही पक्षांना आणि विशेषतः भाजपला दोन्ही मित्रपक्षांपेक्षा स्वतःची रीग ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मोठी करायची आहे आणि विजय फक्त आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत मर्यादित नाही या तर लक्ष 2029 ही लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्रात होणारी विधानसभा एकला चलो रे स्वरूपातली तयारी करण्याची आहे। याचं सूत्रवाचक 2024च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचारामध्ये स्वतः अमित शहांनी दिलेला आहे आणि ते आपणास माहीत आहे की भाजप कोणतीही निवडणूक लढवताना कुठल्याही ठिकाणची जी तयारी आहे ती 2 ते 4 वर्ष आधी सुरू करतं। तसाच प्रकार हा महाराष्ट्रामध्ये दिसून येतो। ज्या ज्या ठिकाणी अजित पवारांचे आमदार आहेत किंवा एकनाथ शिंदेंचे आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये जो पराभूत झालेला उमेदवार आहे त्याला बरोबर घेण्याचं काम आणि भाजप ताकद देण्याचं काम केलं जात आहे। विशेषतः एकनाथ शिंदेंना हे जे सगळ्यात जास्त बोचलेलं दिसून येतं किंवा जास्त मनाला लागलेलं आहे ती गोष्ट म्हणजे डोंबिवलीतला आजचा म्हात्रे आणि पाटील यांचा प्रवेश। कारण की आपल्यास माहिती आहे की 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत या म्हात्रे आणि पाटील यांच्या मदतीने रवींद्र चव्हाणांच्या समोर आव्हान तयार करण्याचं काम एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंनी केलं आणि रवींद्र चव्हाणांची कोंडी केली। अर्थात त्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि कॅबिनेट म्हणतो आपण की त्यातलं एक चेअर कॅबिनेट जो असतो तर श्रीकांत शिंदे रोल करत होते। या गोष्टीमुळे कुठे ना कुठेतरी रवींद्र चव्हाणांना मुस्कटदाबी झाली होती। आता चित्र बदललेलं आहे। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत जे रवींद्र चव्हाणांचे एकदम निकटवर्तीय आहेत। अशा परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रवींद्र चव्हाणांनी हा फार मोठा एक धक्का एकनाथ शिंदेंना दिला की जो एकनाथ शिंदेंना हे अनपेक्षित होतं। पाटील हे त्यांच्या एकदम जवळचे श्रीकांत शिंदेंचे कट्टर समर्थक मानले जातात। त्यांना धक्का देत स्वतः रवींद्र चव्हाणांनी स्वतःकडे खेचून घेतलं आणि भाजप तिथे स्ट्रॉंग करू पाहत आहेत। विशेष म्हणजे पाटील आणि त्यांच्या परिवाराचं त्या परिसरामध्ये प्रचंड होल्ड आहे। जवळपास 4 ते 5 नगरसेवक ते कुणाला जिंकून आणायचं हे ठरवतात। किंबहुना त्यांच्या परिवारातले काही नगरसेवक आत्ता विद्यमान सुद्धा आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंचा जी चाल होती ती उधळून टाकण्याचं काम आणि भविष्यामध्ये जर असंच राहिलं तर मात्र श्रीकांत शिंदेंसाठी लोकसभेची निवडणूक आणि एकनाथ शिंदेंसाठी जो ठाणेचा बालेकिल्ला जो मानला जातो तिथे सुरुंग लावण्याचं काम भाजप करू पाहत आहे। यामुळे शिंदेंची अस्वस्थता एकदम टोक्याला गेलेली। यामुळे आज म्हणजे यापूर्वीचे जे पक्षप्रवेश आहेत ते तर साहजिक शिंदेंनी सुद्धा काही ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये घेतलेले आहेत। अनेकांना काही ठिकाणी अजित पवारांनी भाजपच्या विरोधात जे पराभूत झालेले होते त्यांच्या विरोधातले त्यांना ताकद दिलेली आहे। हे एकमेकांच्या विरोधामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हे होणं अपेक्षित होतं। पण शिंदेंना ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाणांनी जो धक्का दिला आणि त्याची कुठेही चर्चा न होता हा मोठा धक्का बसला। यामुळे शिंदे प्रचंड अस्वस्थ झाले आणि शिंदेंनी त्यांच्याच कॅबिनेट मंत्र्यांना प्री कॅबिनेटला बोलवून या आजच्या कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याचे सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। अर्थात तीच अंगलट आल्याचं समजलं जातं कारण की नंतरनं हे जे कॅबिनेट मंत्री गेले नाहीत ते मुख्यमंत्र्यांकडे गेले। मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंसमोरच त्यांचा पान उतार केला या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी भविष्यामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे ती वाढवणं हे साहजिक आहे। पण आत्ता जवळपास साधारणतः असं म्हटलं जातं की डिसेंबर महिन्यापर्यंत किंवा जानेवारी अखेरपर्यंत महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत परिषदा पंचायत समिती महापालिका या सगळ्या निवडणुका होसपर्यंत हा सगळा वादळ राहील। एकमेकांच्या विरोधात प्रत्येकजण बोलत राहतील। अनेक ठिकाणी युतीचे नेते दावे करतात की आम्ही युती करू पण वस्तुस्थिती तशी नाही। या खाली अंतर्गत प्रत्येकाला संधी हवी आहे, प्रत्येकाला पक्ष वाढवायचा आहे। याचं कॅल्क्युलेशन सरळ पाहिलं तर भाजप असो तर त्यांना सरळ 2029 निवडणूक सर्वाधिक जास्त खासदार आणायचे, सर्वाधिक जास्त आमदार आणायचे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत त्यामुळे हीच उत्तम संधी त्यांना असं वाटतं। दुसरीकडे मित्रपक्षाला एक दोघांनी म्हणजे अजित पवार असोत किंवा एकनाथ शिंदे असोत यांना आता कुठेतरी वाटू लागतंय की आपला मोठा जो भाऊ भाजप आहे तो जास्तीत जास्त स्वतः जागा कॅप्चर करू पाहतोय आणि सगळ्यात मोठी अडचण करू पाहतोय। यामुळे तुर्तास हा वाद वरचेवर जरी शमलाय असं सांगत असले शिंदे असतील किंवा भाजपचे नेते असतील सांगत असतील पण हा संघर्ष 2029 पर्यंत सातत्याने राहणार आहे कारण की स्वतःला प्रत्येक नेत्याला स्वतःची रीक मोठी करायची, पक्ष मोठा करायचा आहे। विनोद
अगदी सागर, आमच्यासोबत असेच राहा, आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत. राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत. राहुल, आत्तापर्यंत शिंदे गटाची नाराजी काही लपून राहिलेली नाही, मग तो निधी वाटपाचा मुद्दा असो किंवा इतरही अनेक मुद्द्यांवर, म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्री व्हायची मनीषा सुद्धा काही लपून राहिलेली नाही आहे. त्यासाठी वारंवार त्यांचे दिल्ली दौरे होतात. अगदी अधिकृतरित्या जरी बोललं जात नसलं तरी सुद्धा हे उघड सत्य आहे. पण यापूर्वीपर्यंत शिंदे गटातनं भाजप विरोधात अशा उघडपणे नाराजी व्यक्त झाली नव्हती. ज्या पक्षाचा उल्लेख महाशक्ती असा शिंदे आपल्या बंडखोरीच्या काळात करत होते, त्या पक्षाविरोधात जर मंत्र्यांमधून थेटपणे सूर उमटत असेल तर हे कसले संकेत म्हणायचे? हे संकेत हे आहेत की आता संघर्ष हा उच्चतम पातळीवरती पोहोचत चाललाय आणि ही अस्वस्थता वर्ष पूर्ण व्हायच्या आधी आहे. म्हणजे खरं तर ह्याला दोन अँगल आहेत. एक तर हा संघर्ष अटळ आहे आणि कार्यपद्धतीचा आहे. कारण एकनाथ शिंदे यांचा दिल्लीबरोबर असलेला जो संवाद आहे तो वेळोवेळी ते आपल्या विरोधात वापरतात का असं भाजपच्या धोरणांना वाटणं साहजिक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की दोघांची मतपेढी एकच आहे आणि त्या मतपेढीमध्ये जर पक्षविस्ताराची खरोखर मनीषा भाजपाची असेल तर त्यांना ठाण्यापासून सुरुवात करावी लागेल. 2 लोकसभेचे सदस्य ठाण्यातून आलेले आहेत. भाजपला महाराष्ट्रात फारसं यश नाही मिळालं. मुंबई म्हणजे MMR रिजनमध्ये शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना बळकट कुठे आहे ती ठाणे आणि त्याच पट्ट्यात आहे. तिथे 2च भाजपचे आमदार निवडून आले आणि पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण आल्यानंतर त्याच्या आधीचं त्यांचं एक वक्तव्य लक्षात घ्यायला हवं. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं की आम्ही खूप नाराज झालो होतो. आम्हाला असं वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. प्रत्यक्षात एकनाथ शिंदे झाले आणि मी तर नाराज होऊन तिथून निघून गेलो. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ते आत्तापर्यंत रवींद्र चव्हाण आणि तिथे शिंदे कुटुंबातल्या सदस्याबरोबर अजिबात सख्य नाहीये. श्रीकांत शिंदेंना ती उमेदवारी मिळू नये यासाठी बराच काळ ते चालला. पण जर व्यापक पट आपण बघितला तर कार्यपद्धतीपासून ती सुरुवात होते. म्हणजे आता ज्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगितलं काय त्यांचं म्हणणं आहे तर आम्हाला निधी अधिकचा मिळत नाही, तुम्हाला बदल्यामध्ये संधी मिळत नाही. म्हणजे अशी गोष्ट की जे देवेंद्र फडणवीस हे मान्यच करणार नाहीत अशी ती कार्यपद्धती आहे ज्याला कुठेतरी फडणवीस हे चाप लावतात. हे बघा, सरकार सत्तेवर आल्यापासून ते आतापर्यंत सलग जी वेगवेगळी प्रकरणं बाहेर आली आणि प्रत्येक प्रकरणामध्ये कुणीतरी स्थगिती दिली किंवा चौकशी लागली, ती प्रकरणं कुणाची आहेत? ती बहुसंख्यानी एकनाथ शिंदे यांची आहेत. ती कार्यपद्धती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळं तिथे पहिला संघर्ष अटळ आहे. दुसरा संघर्ष जे मी आधी म्हणालो तेच की जर 2029ला भाजपला व्यापक प्रमाणामध्ये आपल्या पक्षाचा विस्तार करून स्वतःचा मुख्यमंत्री बनवायचा असेल तर त्यांचा पहिला संघर्ष हा त्यांच्या मतपेढीबरोबर म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होणार आहे. जिथे हिंदुत्वाची गोष्ट आहे तिथं अधिक आक्रमक कोण तर भाजप. मग आता काय चाललंय तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं म्हणजे आता गायकवाडांच्या संदर्भामध्ये तिथं ते जेलमध्ये आहेत आणि त्यातल्या कुटुंबातल्या सदस्याला घेणं असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे जो उद्धव ठाकरे गटाचा नेता जाणार होता त्याला आपल्याकडे खेचणं असेल, प्रयत्न हा सुरू आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्थानिक नेते आपल्याकडनं घेऊन एकतर भाजपला प्रतिवाद करायचा किंवा भाजपचा हा प्रयत्न आहे की शिंदे सेनेला रोखायचं. उद्धव ठाकरे यांच्याकडनं जे 75 नगरसेवक फुटून हे मुंबईमधनं गेले ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले, त्याच्या जोरावरती ते अधिकच्या जागा मुंबई महापालिकेमध्ये मागू इच्छित आहेत किंवा मागतायत. म्हणजे काय तर 2029ला असं कोणतंच गणिती असू नये की ज्याच्या जोरावरती ते अधिक जागा मागून घेतील जर ते एकत्रित लढले तर किंवा स्वतंत्रच लढले तर आपल्याच पक्षाचं बळ अधिक असावं असा भाजपचा प्रयत्न आहे. आणि म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टीतनं जे सागरने सांगितलं आणि आता मी विश्लेषण केलं त्यामुळं संघर्ष अटळ आहे. तो संघर्ष एकनाथ शिंदे आणि भाजपमध्येच होईल 2029 पर्यंत. बरं, पुन्हा तेच आहे की एकनाथ शिंदे हेच मध्यवर्ती आहेत. जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये असाच उद्धव ठाकरे यांच्या समक्ष एक जाहीर कार्यक्रमामध्ये राजीनामाच घेतला पाहिजे किंवा राजीनामाच दिला पाहिजे भावनिक होऊन जे बोलले होते ते एकनाथ शिंदेच होते. ते किती काळ सहन करतात त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. 2029 पर्यंत हा संघर्ष होत राहील आणि या संघर्षाचे मोठे आणखीन अंक आपल्याला पाहायला मिळतील. एक वाक्य आणखी आपल्याकडे ते आलं नसेल पण वेगवेगळ्या माध्यमाला जे शब्द आज काय झाडी काय डोंगार फेम वाले शहाजी पाटील बोलले तो तर फार झोंबणारा शब्द आहे. त्यांचे शब्द असे आहेत की भारतीय जनता पार्टी ही आमच्यावरती एका अबलेसारखा बलात्कार करते. अशा पद्धतीचे शब्द हे महायुतीतले 2 घटक पक्ष एकमेकाबद्दल उच्चारत असतील तर हे ठरवू नये. विसरू नका गेल्या आठवड्यामध्ये
तानाजी सावंतांनी एक जाहीर वक्तव्य केलं होतं आणि त्या जाहीर वक्तव्याचा रोख कुणाकडे होता तो जाहीरपणे दिसला अजित पवार यांच्याकडे, पण दोन्ही मित्रपक्षांच्या विरोधातली ती भाषा होती. त्यामुळे कोण बोलतोय, कशा पद्धतीनं बोलतोय हे लक्षात आलं तर असं दिसतंय की दोघातला जो संघर्ष आहे तो उच्चतम पातळीवरती पोहोचलाय. आणखीन बरेचसे अंक आपल्याला बघायला मिळतील. अगदी म्हणजे शिंदे सेनेतली आता अगतिकता वाढत चाललेली आहेत ना, त्यातनं पुढच्या काळात असे प्रसंग अनेकदा येऊ शकतील. आता जरी या सगळ्या नाट्यावर पडदा पडला असं वाटत असलं तरी सुद्धा पुढच्या काळात कदाचित याहीपेक्षा वेगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात. या सगळ्या प्रकारात शिंदे गटाकडे काय पर्याय आहेत यावर चर्चा होणार आहे. मात्र एक प्रतिक्रिया पाहूयात. महायुतीतल्या नाराजीवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मंत्रिमंडळावर बहिष्कार वगैरे घातला नाही तर आमचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे बैठकीला होते. आज होणारी महायुतीची समन्वय समितीची बैठक होणार आहे, पण आता या नाराजी नाट्यानंतर बैठक होईल की नाही याबाबत मात्र अद्यापही स्पष्टता नाही. यावर सामंतांना विचारल्यानंतर बैठक होईल की नाही याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता दिलेली नाही आहे. तर या वादानंतर उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले, पण रवींद्र चव्हाण मात्र तिथे नव्हते, त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. काय म्हणाले सामंत आपण पाहूयात. कुठेही बहिष्कार टाकलेला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते, त्याच्यामुळे बहिष्कार आपण म्हणू शकत नाही. आणि जे गैरहजर होते त्यांच्या अडचणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळं मला असं वाटतं की बहिष्काराचा विषयच येत नाही. आणि जे काय मनातलं सांगायचं होतं ते आपणच मला सांगितलं, कारण मी मंत्रालयामध्ये नव्हतो. तुम्हीच मला सांगितलं की सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री मोदयांना सांगितलेलं आहे. पण आज जी पत्रकार परिषद होती किंवा आज जी समन्वय समितीची बैठक होती ती होणार आहे की नाही होणार आहे? थोडं जर असेल तर तुम्हाला कळेल. बैठक प्रस्तावित आहे, काही चर्चा झाली आहे असं काही आहे बैठकीच्या संदर्भात? मगाचपासून हेच सांगतोय की आता माझी आजच्या दिवसातली पहिली बैठक ही रायगड बंगल्यावर झालेली. आता इथनं मला बाहेर जायला पहिलं द्या आणि ज्या काही ब्रेकिंग असतील मला माहिती असतील थोड्या वेळाने मी तुम्हाला देतो. सागर, ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. प्रतिक्रिया सगळीकडनं सावध येत आहेत. मात्र यात एक तिसरा अँगल आहे, तो म्हणजे अजित पवार गटाचा. अजित पवारांची जी प्रतिक्रिया समोर आली आहे ती पुरेशी बोलकी आहे. त्यांनी कानावर अक्षरशः हात ठेवले. त्यांचं असं म्हणणं आहे की असं काही झालंच नाही. म्हणजे इतकं सगळं झालेलं असताना जर अजित पवार असं म्हणत असतील तर या अजित पवारांच्या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे. ज्यावेळेस 2024मध्ये जवळपास भाजपाचे 134 आमदार आले आणि त्यानंतरनं मुख्यमंत्री कोण या संदर्भात ज्यावेळेस दावा करायला राज्यपालांकडे हे तिन्ही प्रमुख नेते गेले आणि त्यावेळेस बातम्या समोर येत होत्या की एकनाथ शिंदेंची नाराजी, एकनाथ शिंदेंना हे खाता हवं आहे, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद हे मान्य नाही या वगैरे. पण त्या तिघांच्या पत्रकार परिषदेमध्ये, ज्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला एकनाथ शिंदे आणि एका बाजूला अजित पवार होते, त्याच दिवशी अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं की मी उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे आणि फडणवीस मुख्यमंत्री शपथ घेतात, बाकीच्यांचं मला काही माहीत नाही आहे. त्याचवेळी अजित पवारांनी त्यांची जी राजकीय भूमिका मांडत एकनाथ शिंदेंचं गणितांचं जे राजकारण आहे, म्हणजे जे गणिती राजकारण म्हणतात बहुसंख्य होण्यासाठी, बहुमतांसाठी, ते संपवून टाकलं होतं. आणि सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे साथ राहतील कोणत्याही परिस्थितीमध्ये असं जवळपास दिसून आलं. पण गेल्या काही कालावधीमध्ये म्हणजे विशेषतः जसं महापालिकांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांची सुद्धा वेगवेगळी प्रकरणं बाहेर येत आहेत. यामुळे अजित पवारांचीच अस्वस्थता एवढी प्रचंड आहे. त्यांच्या पक्षांतर्गतली त्याला कारणं वेगळी आहेत, त्याला वेगवेगळी मुद्दे आहेत असं म्हटलं जातं. पण दुसरीकडे कुठेतरी मित्रपक्षसुद्धा याच्यामध्ये काही जबाबदार आहे का असे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना वाटतं. आणि मग मित्रपक्षांविषयी मग अंजली दमानिया फक्त एका अजित पवारांविषयीच का बोलतात असा मुद्दा उपस्थित करतात, जगजाहीर भूमिका मांडतात. आजही अंजली दमानिया गेल्या होत्या. तरीही अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची साथ सोडायला नाही यात, कारण की त्यांना माहिती आहे की सत्तेमध्ये असणं हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जर ते सोबत राहत आहेत तर कुठे ना कुठेतरी शिंदेंना सुद्धा चेकमेट केला जातोय. बरोबर फडणवीस देखील याचा फायदा घेऊन पाहतायत असं म्हटलं जातं, भाजपसुद्धा याचा फायदा घेऊ जातं असं म्हटलं जातं. आणि कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीमुळेच अशी एक चर्चा असते की कायम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एक आहेत आणि एकनाथ शिंदे हे कायम अस्वस्थ आहेत, त्यामुळे कायम दिल्ली गाठतात. या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या तर अजित पवारांच्या आजची जी प्रतिक्रिया आहे ती फार बोलकी आहे. भले म्हणजे त्यांची प्रतिक्रिया ही भाजपाच्या नेत्यांसारखी आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. म्हणजे जी चंद्रशेखर बावनकुळेंनी किंवा गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली की भाजप म्हणजे शिंदेचे नेते कुठे, मंत्री कुठं हे नाराज आहेत किंवा शिंदेचे मंत्री कुठे कॅबिनेटला नव्हते, ते आले होते, शिंदे स्वतः आले होते, बैठकीला इतर आले होते, याचा अर्थ अजित पवार
मित्रपक्षाचा एक कणखर भूमिका म्हणून भाजपाची बाजू घेते, सरकारची बाजू घेते, हे असं जरी म्हटलं तरी कुठे ना कुठेतरी शिंदेंची किंमत, राजकीय वजन जे आहे ते कमी करण्याचं कामसुद्धा अजित पवार करतायत. कदाचित त्याचे येण तेन काही फायदे असतील ते कदाचित ते मिळवतील किंवा मिळवत असतीलही असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. पण कुठे ना कुठेतरी या सगळ्या संपूर्ण मुद्द्यावर अजित पवार सुद्धा अनेक ठिकाणी भाजपाला साथ देताना दिसत आहेत आणि शिंदेंची कोंडी करताना दिसत आहेत, असं सरळ जवळपास दिसून येतं. गंमत बघतायत अजित पवार दोन्ही मित्रपक्षांच्या मधल्या वादाची असं म्हटल्यास वावगं ठरू नये. पण आता राहुल, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या पक्षात असलेलं स्थान, त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला प्रभाव आणि मित्रपक्षांवर असलेला त्यांचा प्रभाव पाहता या पुढच्या काळात जर म्हणजे आता हा काही संघर्ष पहिला नाही आणि अखेरचा सुद्धा नाही, या पुढच्या काळात सुद्धा असे संघर्ष होणार आहेत, विशेषतः भाजप आणि शिंदेमध्ये. पण फडणवीसांचं या आत्ताच्या राजकारणातलं स्थान, त्यांची ताकद पाहता शिंदेंकडे या पुढच्या काळात नाराजी असेल तर काही पर्याय उरतात का? याच्यामध्ये शिंदेंची बलस्थानं वैयक्तिक पातळीवरची काय आहेत आणि पक्ष म्हणून काय मर्यादा आहे ते लक्षात घ्यायला हवं. त्यांची बलस्थानं काय आहेत तर शिंदे हे खूप सीझन पॉलिटिशियन आहेत, हे आपण आता बघतोय. ते लवकर प्रतिक्रिया देत नाहीत, जेव्हा द्यायच्यात त्यावेळेला योग्य खेळी करून जातात. जे शिवसेनेत कुणाला जमलं नाही ते शिंदेनी करून दाखवलं, एवढा मोठा पक्ष फोडला आणि यशस्वीपणे मुख्यमंत्रीपद घेतलं. ते मराठा आहेत ही त्यांची स्ट्रेंथ आहे, त्यांचं उदार असणं ही त्यांची स्ट्रेंथ आहे आणि कार्यकर्त्यासाठी 24 तास जे भाजपच्या नेत्याला आणि पक्षाला जमतं तसं 24 तास राजकारण करणं ही त्यांची स्ट्रेंथ आहे. अडचण कुठे आहे तर शिंदे ज्या पक्षाचे नेते आहेत तो पक्ष आहे की त्याची आणखी अशी कुठेही काठिण्य पातळीवरती परीक्षा झालेली नाही की जर समजा हा पक्ष सत्तेत नसेल तर ह्या पक्षाचे जे आत्ताचे आमदार आहेत ते काय करतील. कारण मग आपल्याला साधारण अंदाज आहे की अशा स्थितीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस इतकी वर्ष सत्तेवरती होती ती फोडण्याची किमया 2014 ते 19 या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवली. ही खरी एकनाथ शिंदे यांची अडचण आहे. जेव्हा सत्ता नसेल आणि समजा पक्षात या सत्तेतनं बाहेर पडायचा विचार त्यांच्या मनात आला तर हा जो सगळा गट आहे तो एकत्रित राहील का? आणि आक्रमक असलेला भाजप की जो सामदाम दंडभेद अशा पद्धतीचं राजकारण करतो त्याला थेट हेड ऑन घेणं हे शिंदेंना शक्य होईल का, त्यांच्या सेनेला शक्य होईल का, तो खरा मुद्दा आहे. आणि समजा अशी जर वेळ आली की दोन्ही पक्ष हे एकच मुद्दा घेऊन म्हणजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे 2014ला उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात झालं होतं आणि भाजपने 122 जागा जिंकून आणल्या होत्या, तशी जर परिस्थिती आली तर अत्यंत आक्रमकपणे हिंदुत्वाचा प्रचार करून कारण आज एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगण्यासारखी गोष्ट आहे ते हिंदुत्व. ते भलेही बाळासाहेबांचं नसलं, दिघेंचं असलं आणि आता बऱ्याच गोष्टी त्यात पुलाखालून वाहून गेलेल्या असल्या तरी सुद्धा हिंदुत्व हाच एक प्लॅंक असणार आहे ज्याच्यावरती ते मतं मागतील. अशा वेळेला भाजपसारखा अत्यंत आक्रमक असलेला पक्ष हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती त्यांना कॉर्नर करत आणू शकतो. त्यामुळं कितीही बलस्थानं मांडली आपण तरीसुद्धा ह्या क्षणाला एकनाथ शिंदे यांच्यासमोरचे पर्याय खूप लिमिटेड आहेत. जे आहे ते सहन करत राहणं, 5 वर्ष जेवढा जमेल तेवढा सत्तेत वाटा घेत राहणं आणि आपला जो पक्ष आहे तो आता जसा पक्ष विस्ताराचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, नाशिकमध्ये अनेक लोकांना घेतलं, मुंबईत अनेक लोकांना घेतलं, अशा पद्धतीनं पक्ष विस्तार करत शेवटी असा प्रसंग येईल त्यावेळेला मग तर भाजपच्या विरोधामध्ये संपूर्ण ताकदीनिशी लढणं हा एकच पर्याय आहे त्यांच्यासमोर या क्षणाला तरी. कारण महाराष्ट्रातली गणितीच अशी आहे की जसं आता सागरने सांगितलं, अजित पवार यांचं संख्याबळ एवढं अधिक आहे, स्वतः भाजपनं जर ठरवलं तर ते आपल्या स्वतःच्या स्वबळावरती 144ची मॅजिक फिगर गाठवू शकतात. अशा वेळेला अजित पवार त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळं सत्तेतनं बाहेर पडून तर फारसा हाताशी काही लागणार नाही. आपली अशी नाराजी वारंवार सांगत राहणं, दिल्लीकडे जाणं, अमित शहा यांना सांगणं, याच्या माध्यमातून सत्तेत ते टिकून राहतील एवढंच त्यांच्या हातात आहे. 2029ला भाजपनं खरोखरच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळेला काय पर्याय असतील त्या अनुषंगानं आता शिंदे पावलं टाकताना दिसत आहेत. आणि आत्ताच्या घडीला शिंदेंचा हाच अप्रोच दिसतोय की जास्तीत जास्त पदरात पाडून घेणं आणि ज्या वेळेला नाराजी दिसते त्या वेळेला ती जाहीरपणे भाजप नेतृत्वासमोर प्रकट करणं. धन्यवाद तुम्हा दोघांचे तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल. आपण बघतोय की अतिशय महत्त्वाची अशी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात आहे.